आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे। बुलढाण्यातल्या जयपूरमध्ये मतदाराच्या संदर्भात अनेक आक्षेपार्ह वक्तव्य ही गायकवाड यांनी केली। मतदार 2000 विकले गेले असं म्हणत गायकवाड यांनी मतदारांना चक्क शिव्या घातल्या। तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही, फक्त दारू, मटन, पैसे। अरे 2-2 हजारात विकले गेले, 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा अरे एकीकडे हा आमदार आपल्या लेकीबाईचं कल्याण करायला निघाला, या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला। मला काहीच स्वार्थ त्याच्यामध्ये नाही। आणि हे लोक फक्त म्हणतात की संजय गायकवाडला पाडा कशा करता। समजा मी पडलो असतो, झाले असते प्रोजेक्ट सगळे। तिकडे बारामती लोकसभेतील पराभवाचं शल्य आजही अजित पवार यांना बोचत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय। या क्षणाची एक मोठी बातमी, आजही बारामतीत अजित पवार यांनी पुन्हा नेहमीचाच राग आळवला आणि लोकसभेच्या वेळेला लोकांनी फसवलं त्याबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली। तरी देखील त्यांना मतदान दिलं काय आणि मला दिलं काय, शेवटी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय असं वक्तव्य अजितदादांनी केलं। काही काळ हशा पिकला तर काही जण विचार करू लागले। त्यांच्या या वक्तव्यानं राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का ही चर्चा मात्र सुरू झाली। वकील, तुम्हाला अभिमान वाटेल की खरं सांगितलं बटन दाबायला पाहिजे होतं। शिवसृष्टी उभी करते, गमतीचा भाग जाऊ दे। ताटात काय वाटेत काय ते मला काय, आपल्याला काम करायचं। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एक खळबळजनक दावा केलाय आणि थेट धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येची सुरुवात एप्रिल-मेच्या दरम्यान झाल्याचं सांगत मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीच्या करता बैठक झाल्याचा दावाही त्यांनी जाहीर सभेत बोलताना केला। धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या बंगल्यावर आवादा कंपनीचे अधिकारी अल्ताफ तांबोळी आणि शुक्ला यांची वाल्मिक आणि नितीनच्या सोबत बैठक झाली होती। यावेळेला 3 करोडचं डील झालं। आका बोलले 3 कोटी द्या, त्यापैकी खंडणीसाठी 2 कोटीचं डील पक्क झालं असा खळबळजनक दावा आमदार सुरेश धस यांनी पुण्यातल्या सभेत बोलताना केला। धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर, त्याचं नाव आहे सातपुडा, या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली। बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली। कितीला? आका क्या बोले? 3 करोड़ लेके दो। क्या होना? 3 करोड़ होना। अजून बी धनु भाऊ, अजूनही तुम्ही 60,000 फुटावर असतान, 60,000 फुटावरले खाली उतरा। त्या असल्या बैठका तुम्ही कशा घेतल्या? 3 करोड़ में फाइनल, बाद में 2 करोड़, 50 इलेक्शन में। अरे निवडणुकीचा निकाल लागूच तर तरी दम काढायचा। तुम्ही मस्ता जोगला गेला, काय दोष आहे आमच्या संतोषचा? अजित दादा असा नव्हता रे। अजित दादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी? काय अडकले? हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे। अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल। तिकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी अटक करण्यात आली। अखेर हत्येच्या 26 दिवसानंतर
या तीनही आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत. या आरोपींना पकडल्यानंतर आता हत्येनंतरचा सगळा घटनाक्रम समोर आलाय. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघंही एकत्रच रेल्वेनं पळाले. रेल्वेनं ते थेट गुजरातमध्ये गेले. तिघेही तिथल्या एका शिवमंदिरात थांबले होते. जवळपास 15 दिवस ते तिथेच राहिले. मंदिरातच जेवण करायचे आणि तिथे झोपायचे अशी त्यांची दिनचर्या होती असं कळतं. पण 3 दिवसांपूर्वी सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे संपले. त्यामुळे यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता. पण त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघंही पुण्याला आले आणि इथेच घात झाला. पोलिसांनी सापळा रचत त्या दोघांनाही अटक केली. ते कुठेही गेले असतील आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते तुम्हाला दिसत आहे. मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाही. आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी. आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही आहे. याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये ही एक गंभीर बाब आहे. एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्यानं धमक्यांचे फोन येत असून त्यात स्पष्टपणे धमकावलं जातं असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी भर पत्रकार परिषदेत सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात केल्या जात असलेल्या आक्षेपार्ह पोस्टचे पुरावे सुद्धा सादर केले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचं सुद्धा दमानिया यांनी सांगितलं. हे व्यक्ती नरेंद्र सांगळे हा माणूस सूट फोन करत सुटलाय. सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक फोटो मी तुम्हाला पाठवते. दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता. हे असे नंबर्स वरनं मला जे कॉल्स यायचे, एक कॉल मी ट्रू कॉलर वरनं शोधला. हा नंबर याच्यावर एवढे कॉल आले. मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता. मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही. माझ्या आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत. परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांना फोन करणाऱ्यांचे फोटो पत्रकार परिषदेत जाहीर केले. नरेंद्र सांगळे आणि सुनील फडने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्या. नरेंद्र सांगळेनं तर दमानियांचा फोन नंबरच सोशल मीडियावरती टाकून फोन करण्याचं आवाहन केलं. अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाहीत तोपर्यंत कॉल करत राहा, खंड पडता कामा नये. इतकंच नव्हे तर बाजार उठवू, उद्धार करू अशी भाषाही वापरली आहे. चांगल्याचा बाजार आम्ही उठवला, तुझाही उद्धार होईल, बाजारू कार्यकर्ती. सुनील फडने खालच्या दर्जाच्या पोस्ट टाकल्याचं यावेळेला दमानिया यांनी सांगितलं. खालच्या दर्जाच्या पोस्ट टाकल्या जात असल्याबद्दल दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय. तसंच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो सुद्धा त्यांनी सादर केले. नरेंद्र सांगळे आणि सुनील फड सोबत झालेल्या संभाषणाचा पुरावाच दमानिया यांनी चव्हाट्यावरती आणलाय. मानसिक छळ करण्याचा जर प्रयत्न करतात, तुम्हीच माझा नंबर टाकलाय ना त्या याच्यावर, तुम्हीच टाकलाय की नाही? मी ते सांगितलं त्यांना, ताईला सगळी भाषेत बोला म्हणून. हा, त्याच्या खाली काय लिहिलंय? त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं का? कोणतं काय लिहिलं त्याच्या खाली? त्याच्यामुळे मी कॉल करतोय. हा, म्हटलं की ताई अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे फेसबुकवर टाकताना काय टाकलंय तुम्ही? म्हणून मी तुमचं नाव आता सेव्ह करताना ट्रू कॉलरवर टाकलं म्हणून मला नरेंद्र सांगळे दिसलं म्हणून तळपायच्या मस्तकाला गेली की तुम्ही भाषा काय लिहिता. इथे बोलताना तुम्ही मला ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय? काय भाषा वापरली आहे तुम्ही? जरा डोकी ठिकाणावर आणा. तुम्ही माझी ट्विट त्याच्यानंतरची बघितलीत? एखाद्या समाजाला हातभार देणं ही वेगळी गोष्ट आहे. बिलकुल तुम्ही ना वाद घालायचे असले ना तर फोन करत जाऊ नका. तुम्हाला जे करायचंय ना तुम्ही कायदेशीर करा. ऐकून घ्यायचं असताना कुठलाही समाजाची कळकळ असणारा एकही माणूस फोन करत नाही. सगळे यांचे कार्यकर्ते मला फोन करतात त्याची कल्पना आहे मला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया यांनी बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन केलं.
तसंच बीडमधील शासकीय कार्यालयात अनेक वरिष्ठ पदांवरती परळीतील वंजारी समाजातील लोक असल्याचा दावा सुद्धा त्यांनी पुराव्यांच्या आधारे केला होता. अनेक ठिकाणी अनियमितता असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केलाय. त्यानंतर अंजली दमानी यांना वंजारी समाजाकडून रोष पत्करावा लागलाय. त्यामुळे पत्रकार परिषदेत त्यांनी मुंडेंवरती तोफ डागली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे. मागील 4 दिवसांपासून धमक्यांचे कॉल येत असल्याचं त्यांनी सांगितलंय. दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 कॉल येत असल्याची माहिती दमानिया यांनी दिली. धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर होतोय असा आरोप सुद्धा दमानिया यांनी केलाय. मला येणारे फोन कॉल्स हे सगळे वंजारी समाजाचे नाही आहेत. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते, त्यांनी जो माझा सोशल मीडियावर नंबर टाकलाय, त्यांचे सगळे कार्यकर्ते इतरांना भडकावून मला फोन करायला लावत आहेत आणि कुठेतरी या बाई समाजाविरुद्ध बोलल्या असं जे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत. आता एवढंच नाही तर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रारी टाका, यांच्या विरुद्ध तहसीलदारांकडे प्रत्येकाने कंप्लेंट द्या. अंजली दमानी यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवरती थेट निशाणा साधल्याने त्यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अंजली दमानी यांनी केलेले आरोप आणि त्यांना आलेले धमक्यांच्या कॉल्सची सरकारनं सुद्धा दखल घेतली. सगळ्यांवर जरा बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील. अंजली दमानी यांना धमक्या देणारे आणि सोशल मीडियावर खालच्या भाषेतून टीका करणाऱ्यांवरती काय कारवाई होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. एकंदरीतच